Welcome student. In last period we have studied about the development of male gametophyte. Today we are going to study the structure of anatropous ovum. The gynoecium, it is the female reproductive organ which contains the carpet. It may be monocarpellary or unicarpellary. If the single individual carpet is shown, this is the carpet. The body of that carpet will be divided into three parts. Number one, the basal ovary, elongated style, and the stigma. In that ovary, ovule is present. आता ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हल सिंगली असू शकतो आणि मोर दॅन वन ओव्हल्स त्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतात. इफ द ओव्हल इज सिंगल असेल, एका ओव्हरीमध्ये एकच ओव्हल असेल तर त्याला आपण म्हणतो युनि ओव्हलेट. अँड द एक्झाम्पल्स आर व्हीट, मँगो, पॅडी. दॅट आर दी प्लांट्स इन विच इन द ओव्हरी ओनली सिंगल ओव्हल इज प्रेझेंट. If the more than one ovules are present into the ovary, then it is called as the multi-ovulate. An example is tomato, papaya किंवा watermelon. या प्लांट्स मध्ये, या फ्रुट्स मध्ये आपल्याला काय, याच्या ओव्हरीमध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त ओव्हल्स इथं पाहायला मिळतात. त्यांना आपण मल्टी ओव्हुलेट असे. आता प्रश्न असा आहे, व्हॉट इज मीन बाय ओव्हल? आता ओव्हल इज द मेगास्पोरेंजियम. मेगास्पोर फॉर्मेशन होणार. The ovule is the megasporangium which is present in seed bearing plants. In angiosperm मध्ये आपण पाहिलं तर seed bearing plants मध्ये हे ओव्हल आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रक्चरली याचं जर आपण स्ट्रक्चर पाहायचं असेल, त्याची रचना पाहायची असेल तर आपल्याला जो शिकायचा आहे तो कुठला अनाट्रोपस ओव्हल. अनाट्रोपस ओव्हलचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे. आता जर पाहिलं आपण तर डिफरंट काइंड्स ऑफ ओव्हल्स असतात. ओव्हलमध्ये जर पाहिलं तर अनाट्रोपस ओव्हल कोणाला म्हणायचं? A ovule which has bend axis. असा ओव्हल की ज्याचे ऍक्सिस असे बेंड झालेले आहे. अँड द मायक्रोपायलर एंड टुवर्ड द फुनिकल ऑर फुनिक्युलस. या फुनिकल कडे ज्याचं मायक्रोपायलर एंड आलेलं असतं, म्हणजे आपल्याकडे एंड बेंड होतात, खाली स्टॉक कडे येतं. अशा प्रकारचे ओव्हल आपण काय म्हटलंय? अनाट्रोपस ओव्हल असं म्हटलंय. जनरली हा ओव्हल असा व्हर्टिकल पोझिशन मध्ये असायला पाहिजे, वरच्या बाजूला त्याचं मायक्रोपायलर असलं पाहिजे. परंतु हा बेंड होतो आणि आपल्याकडे रिजन जो आहे त्याला मायक्रोपायलस म्हटलंय, तो कुठे येतो? फुनिकलकडे येतो. सच टाइप ऑफ ओव्हल इट इज कॉल्ड एज अनाट्रोपस ओव्हल. अँड दॅट टाइप ऑफ ओव्हल्स दे आर प्रेझेंट इन टू दी इन अँजिओस्पर्मिक प्लांट्स. अँजिओस्पर्मिक प्लांट्स मध्ये या प्रकारचं ओव्हल आपल्याला पाहायला मिळतं. नाउ दॅट स्ट्रक्चरली दॅट ओव्हल इट गेट डिवायडेड इनटू टू पार्ट्स. दोन भागामध्ये हा आपल्याला डिवाइड करता येतो. एक असतो स्टॉक, त्याला आपण म्हटलेलं आहे स्टॉक, आणि दुसरा जो आहे ही ग्लोब्युलर असणारी ही बॉडी. या दोन भागामध्ये त्याला डिवाइड करता येतं. नाव आता स्टॉक काय आहे? स्टॉक इज अ फुनिकल. हा फुनिकल आहे, त्याला फ्युनिक्युलस असं म्हटलंय. हा जो स्टॉक आहे इट इज अ स्टॉक विच इज अटॅच ऑन द फर्टाइल टिश्यू दॅट इज कॉल्ड एज प्लासेंटा. हा प्लासेंटा आहे. या फर्टाइल टिश्यूवर हा ओव्हल अटॅच झालेला असतो विथ हेल्प ऑफ फुनिकल. फुनिकल म्हणजे काय? द स्टॉक ऑफ दॅट ओव्हल आहे. It in which the vascular tissues are present. याच्यामध्ये vascular tissues present आहे, through which the nutrition is provided to the body of that ovule. त्या बॉडीला जे न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं होतं या स्टॉक जरी केलं, कारण स्टॉक कुठं असतो तर फर्टाइल टिश्यू प्लासेंटावरती प्रेझेंट असतो, थ्रू विच द न्यूट्रिशन इज प्रोव्हाइडेड टू दी बॉडी ऑफ दॅट ovule. Now a considerable part of that funicle it get persist even after the formation of seeds. सीड तयार झाल्यानंतर सुद्धा या फुनिकलचा कन्सिडरेबल पार्ट असेल तर परसिस्ट झाला आहे. दॅट रिजन इट इज कॉल्ड एज राफे. त्याला काय म्हणायचं? हा जो परसिस्ट झालेला जो पोर्शन आहे इट इज कॉल्ड एज राफे. अँड द अटॅचमेंट ऑफ अपर टिप ऑफ दॅट फुनिकल विथ द बॉडी ऑफ दॅट ओव्हल, दॅट रिजन इट इज कॉल्ड एज हायलम. त्याला हायलम म्हटलं जातं. नाउ दिस इज दी काय तर ग्लोब्युलर पार्ट आहे, तसंच आहे तर बॉडी ऑफ द ओव्हलचा आहे. At the upper tip of the funicle, a globular part that is body of the ovule get attached, and in that body, at centrally there is this portion
इट इज मास ऑफ पॅरेन्कायमेटस डिप्लॉइड सेल्स. डिप्लॉइड सेल्सचा हा मास आहे ज्याच्यामध्ये काय होतं, ट्रिलियन नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट, त्याला आपण डिप्लॉइड असं म्हणतो. हा पॅरेन्कायमेटसचा मास असतो आणि याच रिजनला काय नाव दिलं, न्यूशेलस. इट इज द न्यूशेलस. आणि मग यामध्ये आपण पाहताना हा जो न्यूशेलस आहे याचा जो बेसिक रिजन आहे, दॅट बेसिक रिजन हा न्यूशेलस पाहिला, तर त्यानंतर त्याचा जो बेसिक रिजन आहे दॅट बेसिक रिजन इज कॉल्ड एज चलाजा. चलाजा इट इज द बेसिक रिजन ऑफ द न्यूशेलस and through it from this chalaza integuments are arises. हे जे इंटिग्युमेंट्स आहेत ते इंटिग्युमेंट्स arises from this basal chalaza region and inside the nucleus except at the apical tip there is small opening is present. And that integument there are two types, two layers, not two types but two layers. एक outer layer असतो आणि दुसरा inner layer आहे. They are protective in nature, त्या संरक्षित करतात मध्ये, त्याला आपण प्रोटेक्टिव्ह नेचर असं म्हणतो. आणि म्हणून हे दोन लेअर मध्ये तयार होतात, त्यांना शब्द वापरला गेला बाय टेक्निक. दिस इज बाय टेक्निक, बाय टू दोन टेक्निक सिस्टम तयार होतात, एक आउटर दुसरा इनर. आणि मग दॅट इंटिग्युमेंट्स आफ्टर फॉर्मेशन ऑफ द सीड्स दे फॉर्म्स द आउटर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. त्या सीडच्या बाहेरची प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग या इंटिग्युमेंटमुळे तयार झाली असते. आता पहा या इंटिग्युमेंट्स नंतर आपण पाहतो तो मायक्रोपाइल. हा मायक्रोपाइल तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या मायक्रोपाइलला काय म्हणायचं, हा दुसरा जी ओपनिंग आहे ती मायक्रोपाइल आहे. मायक्रोपाइल इट इज द स्मॉल स्लिट और स्मॉल ओपनिंग टुवर्ड द अपेकल region that is called as the micropipe. The integument they encircle from the base of the chalaza and surrounds with the nucleus, and at the apical tip there is small opening is present. That opening it is called as micropipe. Next आपल्याला असं सांगता येईल की इन दी न्यूशेलस मध्ये तुम्ही जर पाहिलं तर डिप्लॉइड पॅरेन्कायमेटस सेल्स हा मास आहे. त्यातले हायपोडर्मल एक आर्चिस्पोरियम, एक शेल काय होते आर्चिस्पोरियम म्हणून ऍक्ट होत असते. दॅट सेल्स गेट डिफरन्शिएटेड, गेट म्योटिकली डिवाइड अँड इट फॉर्म्स दी फिमेल गॅमेटोफाइट. पहा हा फिमेल गॅमेटोफाइट दाखवला आहे. दॅट फिमेल गॅमेटोफाइट ऑल्सो कॉल्ड ॲज एम्ब्रियोसॅक. हा एम्ब्रियोसॅक तयार झाला. आणि मग हा जो एम्ब्रियोसॅक आहे हा हेप्लॉइड आहे, कारण म्योटिकली डिवाइड झाला आहे. आणि म्योटिकली डिप्लॉइड सेलचे डिव्हिजन झाल्यामुळे त्या ठिकाणी हेप्लॉइड कंडिशन मेंटेन केली जाते, ज्याच्यामध्ये 7 शेड 8 न्यूक्लिएटेड बॉडी असते. 7 शेड म्हणजे काय, तर पहा या 3 शेड्स कुठले, एक आहे 2 स्नेजेस, त्याला एक ॲपॅरेटस नाव दिलं, वरचे 3 दिले ते अँटीपोलर स्टोअर द चलाजल रिजन, एक ॲपॅरेटस स्टोअर द मायक्रोपाइलर रिजन, 6 झाल्या. आणि ही जी पूर्ण एम्ब्रियोसॅकची एक शेल आहे त्याला काय म्हणायचं, दी एम्ब्रियोसॅक इज सिंगल शेल आहे. ही एक शेल हे 6 शेल म्हणजे 7 शेल्स तयार झाल्या. आणि 8 न्यूक्लिएटेड बॉडी, 3 न्यूक्लियर टुवर्ड द मायक्रोपाइलर region, 3 to the chalaza region, and 2 are the secondary nucleus. That secondary nucleus they get fused before fertilization and they form the secondary body. त्याला secondary nucleus म्हणतात. आणि अशा पद्धतीने 3, 3, 6, 2 असे 8 न्यूक्लिएटेड पण 7 शेल्ड बॉडी तयार होत असते. That development it is found inner side to that nucleus, so it is called as endospore. It is called as endospore. And the सिंगल शेल एम्प्लॉइड शेल ही जी एक सिंगल शेल आहे म्हणून याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाले. या प्रकारच्या डेव्हलपमेंटला दुसरं नाव दिलं आहे मोनोस्पोरिक. जेव्हा अशा प्रकारची एंडोस्पोरिक मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट फाउंड होते इनटू द एनाट्रोपस वूल, सच टाइप ऑफ वूल इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॉलिगोनल टाइप ऑफ वूल. त्याला आपण दुसरं नाव काय दिलं, पॉलिगोनल टाइप ऑफ वूल. दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द वूल. आता आपल्याला पाहायचं आहे की हे जे स्ट्रक्चरचे पार्ट्स आहेत, व्हॉट आर द फंक्शन ऑफ दॅट पार्ट्स. याचा पहिल्यांदा आपण पाहिलं स्टॉक. स्टॉक म्हणजे काय, तर फुनिकल आहे. आपण सांगितलं हा फुनिकल आहे जो प्लासेंटा ऑफ द ओरीवरती अटॅच होतो आणि न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतो. दॅट इज द फर्स्ट फंक्शन. दुसरं फंक्शन काय, इट अटॅचेस ऑन द प्लासेंटा आणि इट प्रोजेक्ट्स द ओव्हल. ओव्हलला प्रोजेक्शन करून दाखवण्यासाठी या असणाऱ्या फुनिकलची त्या ठिकाणी फंक्शन आहे. and it contains the vascular tissue. Through this vascular tissue, from the placenta, it provides the nourishment to that body. That is the function of funicle. Second in the body it is the megasporangium proper. कारण याच्यामध्ये मेगास्पोर म्हणजे फिमेल गॅमेट फॉर्मेशन इनटू द न्यूक्लियस मध्ये. त्याला आपण बॉडीज म्हटलंय. न्यूक्लियस मध्ये आपण पाहिलं की पॅरेन्कायमेटस मास आहे. ज्या पॅरेन्कायमेटस मास मध्ये डिप्लॉइड पॅरेन्कायमेटस शेल्स प्रेझेंट असतात. त्याचे एक शेल टुवर्ड द मायक्रोपाइलर रिजन काय होतं, डिफरन्शिएट होते आणि त्यापासून हा फिमेल गॅमेटोफाइट तयार केला जातो.
म्हणून न्यूशिलस it forms the embryo sac or female gametophyte. That is the formation of the female gametophyte is the function of that कोणाचा असेल the न्यूशिलस sac. What is the chalaza? Chalaza is the basal region from which integuments get surrounded. ते integuments इथे surround केले असतात त्याला चलाजा असं म्हणायचं. हा बेसल रिजन आहे आणि त्यानंतर पुढे येतात इंटिग्युमेंट्स. देयर आर 2 इंटिग्युमेंट्स. सो इंटिग्युमेंट्स आर बायटेक्टिक. द आउटर इंटिग्युमेंट, इनर इंटिग्युमेंट, म्हणून त्याला बायटेक्टिक इंटिग्युमेंट असं म्हटलं. आणि इंटिग्युमेंट्स काय करतात? दे सराउंड द न्यूशिलस ऑफ द ओव्हल अँड दे प्रोटेक्ट. Even after fertilization, formation of seeds, the outer protective covering, outer protecting coat of that seed, it is formed by the 2 integuments. आउटर असणारे टेस्टर, इनर टेगमेंट असे 2 लेयर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापासून प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार झाली असते. नेक्स्ट इज द मायक्रोपाइल. मायक्रोपाइल मध्ये आपण पाहिलं that 2 integuments they surround from the chalaza region toward the apex and there is small slit is present. That small opening it is called as micropyle. And the function of that micropyle, through this micropyle, after pollination, the germination of pollen grains takes place on that stigma, and त्यापासून एक स्टाईल तयार झाली असते. That style passes through the ही जी pollen tube तयार झाली असते, ही pollen tube passes through this style and reaches into the ovary. From the ovary into the ovule, जेव्हा ही ओव्हल मध्ये पोहोचते, तेव्हा जी एंट्री आतमध्ये होत असते, ती एंट्री कुठून होते? From this micropyle. यातनं ही pollen tube आतमध्ये पास होत असते. ही pollen tube आतमध्ये जाऊन ओव्हल मधनं आत एंट्री करते आणि मग त्याचे मेल गॅमेट रिलीज करून या ठिकाणी एक मेल गॅमेट एग बरोबर तर दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फर्टिलाइज होतात. तर डबल फर्टिलायझेशन प्रोसेस कंप्लीट होते आणि मग दॅट इज द फंक्शन ऑफ मायक्रोपाइल. दुसरं फंक्शन मायक्रोपाइलचं आपल्याला असं सांगता येईल आफ्टर फॉर्मेशन ऑफ सीड तयार झालं. फॉर एक्झाम्पल हे ग्रामचं सीड आपण समजायचं हरभरा ज्याला आपण म्हणतो. या हरभऱ्यावर कसं नोक तुम्हाला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी कसं छोटंसं डिप्रेशन पाहायला मिळेल. दॅट इज द मायक्रोपाइलर पॉईंट असतो. When that seed sown into the wet soil, ओल्या मातीमध्ये जेव्हा ते पेरलं जाईल तेव्हा थ्रू दिस मायक्रोपाइल वॉटर गेट ऍब्सॉर्ब इनटू दी सीड. सीड मध्ये पाणी शोषून घेतलं जाईल आणि त्याच वेळेस आफ्टर जर्मिनेशन ऑफ सीड्स रॅडिकल इज कम्स आउट. तर ही रॅडिकल बाहेर पडणार आहे. दॅट इज दी फंक्शन ऑफ दॅट मायक्रोपाइल. हे मायक्रोपाइलचं फंक्शन आहे. आणि लास्ट आपण पाहतो द एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक इज अ फिमेल गॅमेटोफाइट. इट इज अ हॅप्लॉइड बॉडी. इट इज 7 celled 8 nucleated body in which the megaspores are produced. आता हा हॅप्लॉइड बॉडी कशी तयार झाली? याची डेव्हलपमेंट या एम्ब्रियो सॅक मध्ये न्यूशिलसच्या सेलच्या एम्ब्रियो सॅक मध्ये कशी झाली ती आपण नेक्स्ट लेक्चर पाहणार आहोत. आता आपल्याला लक्षात घ्यायचं की 7 celled 8 nucleated body. आउट ऑफ दॅट 3 cells toward the micropylar region, they are called as the agapetus. 3 cells toward the chalaza region, they are called as antipodas, and 2 nuclei are at the center, they are called as the secondary nucleus. त्यांना secondary nucleus म्हणायचं. तर याला आपण म्हणतो दी स्ट्रक्चर ऑफ अनाटॉमस ओव्हल. यावरती अनेक वेळेला प्रश्न पडलेला आहे. मेजर क्वेश्चन इथं पडलेले आहे बोर्डाला आणि त्याचबरोबर एमसीक्यूज मध्ये याच्यावरती बरेच वेळेस विचारलं जातं. एक महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आपण पाहिला.